येस, सामन्याला सुरुवात होते. पंच देखील इशारा करतायत सामन्याला सुरू करण्याचा आणि त्यानंतर डीजे मास्टर देखील सज्ज झालेत. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू ऑफ पिच पद्धतीचा आणि त्याच्यावरती ते मात्र पंच केलाय. बॉल चाललाय ओरदोरोप चौकार. सुरुवात चौकाराने डीजे. पहिला चेंडू थोडासा आकुडप्याचा होता आणि त्याच चेंडूवरती इतिमित्र फटका चांगला खेळलाय. पॉईंटच्या डोक्यावरून पॉईंट आणि कव्हर पॉईंट मधून हा फटका केला. चौकारासाठी आला तो फटका आणि त्यानंतर सुरुवात ही 4 धावेने केली. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रत्नाकर धुरी. ओहो, पुन्हा एकदा सेम रिप्ले. इथे मात्र फटका पाहायला मिळतोय. सेम डिलिव्हरी, सेम फटका. बॉल चाललाय ओर द रोप चौकार 4 धावेसाठी. का फटका केलाय पहा. जबरदस्त इथे मात्र फटकेबाजी पाहायला मिळते. परंतु गोलंदाज कुठे चूक करतायत. शॉर्ट पिच मध्ये चेंडूचा वापर करताय आपण. तो टप्पा अचूक राखला नाहीये. थोडस लेझी पाहायला मिळते. बॉडीला आपल्याला फ्री करावं लागेल. बॉडी फ्री करणं गरजेचं आहे. थोडंसं बॉडी येते जर पाहायला गेलं तर लेझी राहिली पण बनूनच ते चेंडू जे आहेत त्या टप्प्यावरती पाहायला मिळत नाहीत. पहा आता मात्र वेगवान चेंडू. त्यानंतर लॉंग ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑन. भेदले लॉंग ऑनला. षटकार 6 धावांसाठी डीजे. थँक्यू डीजे. सुरुवात आक्रमकतेने केली जाते. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र कौतुक करावं लागेल रत्नाकर दोरीचं. परंतु थोडीशी गोलंदाजी खराब होते आणि त्याच परिस्थितीचा फायदा उठवला जातोय फलंदाच्या माध्यमातून. गजानंद सूर्याजी यांच्याकडे तो अनुभव आहे परंतु तो अनुभव कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. याचं कारण एकच आहे. थोडस प्रेशर आहे आणि या प्रेशरमुळे थोडस खराब प्रदर्शन. या चेंडूवरती पुन्हा एकदा आज जर पाहायला गेला तर रूम देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर बॉल पर्यंत पोहोचले. बॉलला फक्त दिशा दिली गेली आणि बॉल चालला चौकार 4 धावेसाठी. थँक्यू डीजे. पहा आपण चुका काय करताय. आपण जर शॉर्ट पिच मध्ये चेंडू उजव्या बाहेर ठेवताय तर डीप कव्हरला क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. आत्ता लावले उशिरा का होईना. इथे मात्र शानपण आले. इथे जे प्रेक्षक आहेत दर्दी प्रेक्षक आनंद घेतात या डीजेच्या तालावरती नाचतात ते देखील. हो, पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर फटका चांगला खेळला. कव्हर मध्ये हा फटका केला. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावे या फलकावरती लागले जात आहेत. प्लॅनिंग नुसार गोलंदाजी होत नाहीये परंतु प्लॅनिंग नुसार बॅटिंग होते. हे महत्वाचं आहे. एक संघ प्लॅनिंग नुसार उतरलाय तर दुसरा संघ प्लॅनिंग केलं होतं परंतु ते प्लॅनिंग फसलंय आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये वर्चस्व राखलंय. आतापर्यंत 20 धावा फलकावरती लागलेत. पुन्हा एकदा तोच चेंडू टाकलाय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू. या चेंडूवरती क्षेत्ररक्षण खराब झालंय. सिंगल आले. डबलचा विचार केलाय का? ओ केलाय आणि आता मात्र डबल धाव ही प्राप्त होते. 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. कौतुक करावं लागेल सोनू कानडेचं. ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट त्याची पाहायला मिळाल्या जबरदस्त आणि त्याचमुळे या 2 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा या धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक थोडस महागडं षटक गजानन सूर्याजी यांचं परंतु पहिल्या षटकामध्ये जरी वर्चस्व राखले असेल तरी देखील आपण कमबॅक करू शकता. क्षमता आहे आपल्याकडे परंतु ती क्षमता दाखवण्याची वेळ आहे. सुमधुर संगीताची वेळ देखील झाली. मॅच कडे जाऊयात त्यानंतर. टीजे. थँक्यू डीसी. निश्चितच रेडी गाव म्हटलं की सर्व संपन्न असं गाव. निश्चितच माऊली मंदिर त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर गणपती मंदिर यशवंतगड असं वैभवाने नटलेलं हे रेडी गाव आणि याच रेडी गाव मध्ये एक वैभवाची स्पर्धा म्हणजेच सरपंच चषकाची स्पर्धा सेमीफायनलची मॅच
हो चांगला इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि इथे जर पाहायला गेलं तर पहिली विकेट प्राप्त करून दिली आहे. कोणी प्राप्त करून दिलाय तर रेडी एक्सप्रेस म्हणजेच गौरेश कांबळे आपल्या संघासाठी उपयुक्त षटक घेऊन आले. टीसी थँक्यू डीसी निश्चितच रेडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर टेनिस क्रिकेट पटलावरचा एक मोठा संघ आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे सीबर्ड्स रेडी आणि ते संघाचे ओनरचा जर विचार केला जयेश आणि त्याचबरोबर आशुजी शिरोडकर सर हे दोन ओनर ज्यांचा संघ सातत्याने आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर पीके स्पोर्ट्स रेडी हा संघ देखील ग्रामीण पटलावरचा एक जबरदस्त संघ आहे. प्रथमेश कामत सरांचा हा संघ त्याचबरोबर सदा स्पोर्ट्स रेडी जे एफ सदा स्पोर्ट्सचे ओनर देखील आहेत त्यांचा संघ सदानंद जी धुरी सरांचा हा संघ आपल्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळतो. एक जर पाहायला गेले तर सर्वोत्तम ट्रॉफी मेकर देखील आहेत ते देखील निश्चितच त्यांचा संघ देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर अर्णव सन ग्लासेस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आज सन ग्लासेस दिले गेले त्यांचा संघ देखील याच परिसरातील एक मोठा संघ आहे. काका राऊत सरांचा हा संघ त्याचबरोबर खूप सारं वैशिष्ट्य आहे या गावाचं त्याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहे. तोपर्यंत मॅच कडे देखील जाऊया. योगेश आलेत एक सर्वोत्तम खेळाडू एक पॅकेज आहे. योगेश म्हणजे एक पॅकेज आहे. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय आणि त्यानंतर बॉल चाललाय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलेत. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली जाते फलंदाच्या माध्यमातून. गजानन सूर्याजी थोडस पहिल्या षटकामध्ये नाराज केलंय परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चांगली दायित्व निभावतात ते देखील. तोपर्यंत 2 धावा धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 24 धावा पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर गौरेश कांबळे रेडी एक्सप्रेस या नावाने देखील ओळखला जातो. हा गोलंदाज एक दर्जेदार गोलंदाज आहे. आपल्याला कमबॅक देखील करायचं आहे मित्रांनो. कमबॅक होऊ शकतो फक्त तो कमबॅक करण्यासाठी ती ताकद आपल्याला आजमावायची या मॅच मध्ये. परंतु बॅटिंग काबिल तारीफ बॅटिंग चांगली चालली आहे इथे. प्लॅनिंग नुसार बॅटिंग सोनू कानाने देखील आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना दोन्ही बाजूने आक्रमकता झाली असती तर इथे प्रेशर आलं असतं गोलंदाजावरती. तेच करायचं होतं सोनूला. ओहो चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे. रेडी एक्सप्रेस टाळ्यांचा गजर आणि त्यानंतर IPL चा माहोल तयार झालाय. वा प्रेक्षक आता मात्र जर पाहायला गेलं तर आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. पहा IPL चा माहोल भोंग्यांचा आवाज येतोय म्हणजेच रेडी गावाला सपोर्ट करण्यासाठी हे भोंगे वाजताय. टाळ्यांचा गजर देखील झालाय. हो चांगला चेंडू टॅप केला जातोय. जर पाहायला गेलं तर मिडॉनच्या दिशेने हा फटका केलाय. सिंगल आले चांगले क्षेत्ररक्षक होते मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत सिंगल आल्यानंतर धावसंख्या आतापर्यंत 25 आवाज फलकावरती लागलेत. चांगली बॅटिंग होतीये. चांगला स्टार्ट दिलाय. चांगला स्टार्ट दिल्यानंतर एक मनोधैर्य वाढतं आपल्या टीमचं आणि तेच केलंय मनोधैर्य वाढवलंय. प्रत्येकामध्ये तो जोश तयार केला आणि तो जोश कोणी तयार केलाय तर निश्चितच रत्नाकर धुरी एक जबरदस्त बॅटर. चेंज ऑफ पेस परिवर्तन हे ओळखावं लागेल. जर ओळखता आलं नाहीये तर मात्र शिकार होणार गौरेश कांबळीचा. आपण यात शंका नाहीये. जबरदस्त गोलंदाज आहे चतुर गोलंदाज. कित्येक भल्या फलंदाजांना त्यांनी नाचवलं आपल्या बोटांच्या तालावरती. असा एक जबरदस्त गोलंदाज तो देखील आहे. मोठमोठ्या स्पर्धा त्याने देखील खेळल्यात आणि नावाचा दबदबा सातत्याने राखलाय आणि सातत्य आहे त्याच्याकडे हे देखील महत्वाचं आहे. चतुराई बरोबरच सातत्य हे देखील महत्वाचं आहे. प्रितेश राऊत सर यांचं देखील आगमन झालंय. एक जर पाहायला गेलं तर विकासाचा महामेरू म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. आपल्या गावामध्ये विकास साधण्याचं त्यांचं देखील स्वप्न आणि म्हणूनच त्यांचं देखील नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांचं देखील लाख मोलाचं योगदान आहे आणि त्यांचं इथे मात्र स्वागत षटकाराने केले फलंदाजाने. आपण मॅच कडे देखील जातो. षटकार आलाय 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 षटकामध्ये आतापर्यंत 31 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत.
पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 9. गौरेश कांबळेचा इथे मात्र जो पहिल्या षटकाचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 9 धावा दिल्यात. वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं संघाच्या वतीने. ते दुसरं षटक होतं, कमबॅक करायचं होतं आणि त्याच वेळेला त्यांनी महत्वपूर्ण गोलंदाजी केली आणि धावसंख्येला थोडंफार का होईना कंट्रोलमध्ये आणले. धावसंख्या आतापर्यंत 31 झाल्या. 31 धावा फलकावरती. योगेश एक सर्वोत्तम पॅकेज म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तो देखील चांगली बॅटिंग त्याने देखील केली या स्पर्धेमध्ये आणि त्याची साथ प्रत्येकाने. सोनू कानाडे देखील चांगली साथ दिली. या मॅच मध्ये तोच अपयशी ठरलाय, परंतु त्याने देखील या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ दाखवलाय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रत्नाकर धुरी, इतर जर पाहायला गेलं तर ग्रामीण पटलावरचं एक मोठं नाव आहे, जबरदस्त तो देखील खेळलाय. आणि पहिले 4 ते 5 फलंदाज या संघाचे यशस्वी झाल्यानंतरच हा प्रवास हा सेमीफायनल पर्यंतचा राहिलाय. ते देखील महत्वाचं आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन गोलंदाजीमध्ये देखील चांगली कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि या क्षेत्ररक्षण ज्यांना बॅटिंग आणि गोलंदाजी जबाबदारी नव्हती त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये आपलं दायित्व निभावलं. फुलटॉस आहे. अक्षय राणेचा पहिला चेंडू फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि नशिबाने इथे मात्र साथ थोडीशी सोडली होती, परंतु त्यानंतर इथे क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय आणि धाव संख्येला इथे मात्र सेव्ह केलं गेलं. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल वाढतंय. आतापर्यंत 33 धावा या फलकावरती लागले जात आहेत. एरन 11 रेडी माणगाव संघाचे जर पाहायला गेलं तर समर्थक शैलेश सर हे देखील जर पाहायला गेलं तर आपल्या संघासाठी खूप मोलाचं. आज ते 12वा खेळाडू आहेत, परंतु आज त्यांचे देखील ब्लेसिंग, त्यांचे देखील आशीर्वाद या संघाला आहेत. ते 12वा खेळाडू आहेत, परंतु त्यांनी देखील महत्वाचा रोल बजावलाय. त्यांनी देखील आपल्या संघाला मेंटली सपोर्ट केलंय. हे देखील महत्वाचं आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय आणि म्हणूनच संघ वर्चस्व आपण मॅच कडे देखील येतोय. 33 धावा फलकावरती. निश्चितच हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. त्यानंतर कार्पेटच्या साईडने फटका केला, कव्हरच्या दिशेने फटका, सिंगल आले तोपर्यंत. 12वा खेळाडूचा देखील रोल महत्वाचा असतो. आपण पाहिलंय 12वा खेळाडू म्हणून केतन मात्रेने देखील संघामध्ये स्थान मिळवलं आणि जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा संधीचं सोनं केलं. 2016 मध्ये खार्डी चषकामध्ये आपल्या आयुष्यातील पहिली बाईक त्याने जिंकली आणि त्यानंतर तब्बल 39 बाईक त्याने आपल्या नावावरती केलंय. म्हणजेच 12वा खेळाडू देखील जिद्द मनामध्ये ठेवली तर तो देखील कीर्तिमान रचू शकतो. प्रीतम शिरोडकर यांनी जर कॅच घेतली तर पराग शिरोडकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि प्रत्येक रन साठी त्यांच्यासाठी 100 रुपये असतील. परंतु इथे मात्र फटका हा लाजवाब आहे. रत्नाकर धुरींच्या बॅट मधून आलाय शानदार स्ट्रोक. 6 धावांसाठी डीजे. थँक्यू डीजे. काय फटका खेळलाय. रत्नाकर धुरी जबरदस्त बॅटिंग करतायत. त्याला देखील चांगली साथ लाभली आहे. योगेश गावडे शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती ग्लान्स करायचा होता. फटका तर चांगला खेळलाय आणि बॉल चाललाय ओरदोरोप चौकार. नो चेंडू +4, नो +4, एकूण 5 धावा. थँक्यू डीसी. निश्चितच लॉंग स्टॉपला इथे मात्र नॉन स्टॉप चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. चौकार आला. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 45वा फलकावरती. अक्षय राणे इथे थोडस जर पाहायला गेलं तर चुका करत असताना पाहायला मिळत आहेत. षटकार आला त्यानंतर मेंटली प्रेशर, परंतु प्रेशर घ्यायचं नाहीये. वेळ मित्रांनो बदलते देखील. हो, या चेंडूवरती अजून एक वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी डीजे. या स्पर्धेमध्ये आता मात्र रंग भरायला सुरुवात केली आहे.
निश्चितच दर्याला आलंय तुफान. खरंच खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आतमध्ये ते तुफान आलंय. कोणाचं आलंय? रत्नाकर धुरी नावाचं तुफान आलंय. त्याच्या साथीला कोण आहे? त्याच्या साथीला देखील जर पाहायला गेलं तर योगेश हा देखील जर पाहायला गेलं तर शूटिंग बॉल मध्ये राष्ट्रीय खेळाडू आहे. जबरदस्त खेळाडू तो देखील आहे. फुल टॉस आहे, हलक्या हाताने खेळून काढलंय. थोडस उजव्या एसटीच्या बाहेर ठेवला आणि त्यानंतर बॅटचा फेस हलक्या हाताने खोलला आणि त्यानंतर पॉइंटला इथे मात्र फटका केलाय. योगेशने सांगितलं की थोडस जर पाहायला गेलं तर तो फटका फलंदाच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून केला असता तर निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या, कारण का डीपला प्रोटेक्शन दिलं नाहीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 52 धावा फलकावरती. पहिल्या 3 षटकामध्ये 52 धावा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या 3 षटकामध्ये अशाच प्रकारे 40 प्लस धावा बनवल्या तर एक 90 प्लस धावा, आणि या 90 प्लस धावा या मैदानावरती या सिच्युएशनला सेमीफायनलच्या लढतीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करतील. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, ऐकूया या छोट्याशा गाण्यानंतर. टीसी थँक्यू डीजे मास्टर. सर्व खेळाडूंना सांगतायत थोड्याच दिवसामध्ये शिमगा देखील येतोय, त्याआधी आपल्याला बोंबा मारायचे आहेत. निश्चितच थोडस विजयाच्या त्या जल्लोष आपल्याला साजरं करायचं आहे. त्यासाठी आपल्याला कुठेतरी या मॅच मध्ये लढायचं देखील आहे. आज तो विजयाचा गुलाल उधळायचा असेल तर लढणं देखील गरजेचं आहे. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला काय झालंय तर 3 षटकामध्ये बनवले गेलेत तब्बल 52 धावा. चौथ्या षटकासाठी गौरेश पुन्हा देखील पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. गौरेश कांबळे चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन. हा एकमेव गोलंदाज या आत्ताच्या क्षणाला फलंदाजाला रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चतुराई आहे या गोलंदाजाकडे. चतुराई त्या लांडग्याप्रमाणे विचार करतो तो, कसं लढायचं, कोणत्या क्षणी कोणत्या खेळाडूला रोखायचं, या खेळाडूला अगदी अचूकतेने माहिती आहे आणि म्हणूनच ती चतुराई त्याच्या माध्यमातून दाखवली देखील जाते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 52 धावा फलकावरती. कमबॅक करायचंय क्षेत्ररक्षण करणारे टीमला, परंतु तो कमबॅक करू देत नाहीयेत. बॅटिंग करणारी टीम चांगली बॅटिंग करतायत, सातत्य राखतायत रत्नाकर दोरी. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन पुन्हा एकदा, आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर गोट्या राणे यांच्याकडून चूक झाली आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? फेकी झाली आहे, खराब झाली आहे, आणि त्यानंतर 2 धावा. फेकी जर योग्य झाली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. जी साजेदारी ब्रेक करायची आहे, ज्यासाठी तो 8 तास चाललाय, तो 8 तास इथे मात्र पूर्ण झाला असता. थोडस मी म्हणेन एकमेकांच्या बरोबरीने चर्चा करणं देखील गरजेचं आहे. अशा सिच्युएशनला मनोधैर्य कसलंय तर ते मनोधैर्य वाढवायचं असेल. आता पहा, गोट्या राणे टाळ्यांचा गजर करतोय, तो सांगतोय आपल्याला लढायचं आहे, इथे हारून चालणार नाहीये. एक एक षडयंत्र आपल्याला रचावं लागेल या मॅच मध्ये. परंतु थोडस जर पाहायला गेलं तर रत्नाकर धुरी आणि त्याचबरोबर योगेश यांनी आपल्या संघाचं पारड हे सातत्याने जड करून ठेवलं. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. मिडॉनला इथे मात्र फटका केलाय. तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 55 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. 55 धावा या धाव फलकावरती लागले. चांगली बॅटिंग इथे मात्र केली आहे. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर सोनू बाद झाले लवकर, परंतु त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्डअप केली गेली आणि रत्नाकर धुरी या स्पर्धेदरम्यान 47 धावांवरती घेत आहेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. सुरेख फटका केला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. अठ्ठेचाळीस धावांवरती खेळत आहेत रत्नाकर दोरी. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. कार्पेटच्या साईने फटका केलाय. बॅक टू द बॉलर गौरेश कामेच्या दिशेने हा चेंडू केला. बॅक टू द बॉलर फटका खेळत असताना धावा रोखल्या गेल्या. धावसंख्या रोखले. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 56 धावा या धाव फलकावरती.
ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि गौरेश एकमेव गोलंदाज ठरलाय ज्याने 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या कमबॅक साठी. आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका. आज माझं नाव हे साता समुद्रा पार का आहे, मी स्वतःला प्रत्येक वेळेला सिद्ध केलंय म्हणूनच माझ्या नावाचा जय जयकार होतोय. या मॅच मध्ये देखील स्वतःला सिद्ध केलंय, चातुर्य दाखवलं आणि म्हणूनच धावसंख्येला थोडंफार का होईना कंट्रोल मध्ये आणले. 4 षटकामध्ये आतापर्यंत 56 धावा फलकावरती लागले जात आहेत. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकामध्ये धावा आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 56 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल ते म्हणजेच रत्नाकर दुरीचं, ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आतापर्यंत. जर पाहायला गेलं तर वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला 48 धावांवरती तो देखील खेळते, चांगली साथ दिली योगेशने. आता इथे फटाक्यांचा गजर झालाय, म्हणजे खऱ्या अर्थाने आपले संघ सहकारी सांगतायत आता युद्धाची वेळ झाली आहे, आता बस झालं. अपोजिट संघाने आपल्यावरती आक्रमण केली, परंतु आता वेळ आली आहे पुन्हा एकदा त्यांना प्रत्युत्तर द्यायचे आणि ते प्रत्युत्तर देण्यासाठी अक्षय राणे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वेगात चेंडू टाकलाय, तेवढ्याच वेगाने फटका देखील खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे, नाही झाली आहे आणि त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्येचं टोटल 57 धावा. आता मात्र त्या फटाक्यांनी इशारा दिलाय, खऱ्या अर्थाने सपोर्ट करतायत प्रेक्षक घरच्या संघाला. पहा आता पहा, टाळ्यांचा गजर होतोय, संघ सहकारी टाळ्यांचा गजर करतायत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 57 धावा धावफलकावरती लागले आहेत. ओहो, फटका फसलाय का, फटका फसलाय का, हो फसला आणि चेल टिपला गेलाय. परंतु रत्नाकर धुरीच्या या बॅटिंग साठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग केली या खेळाडूने. या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण झालं नाहीये, परंतु संघासाठी एक महत्वाचं योगदान, ती गरुड भराडी घेण्यासाठी त्याने दाखवलेला तो विश्वास हा महत्वाचा ठरलाय या मॅच मध्ये. टीजी थँक्यू 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 डीजे. आमचा सरपंच दमदार दमदार आणि पुढील होतील कदाचित आमदार, असे आमचे दमदार सरपंच. आणि सरपंचाचं देखील सहर्ष स्वागत आहे. निश्चितच इथे वेळ बदलायला लागली आहे, वेळ बदलायला लागली आणि कमबॅक देखील केला जातोय. मित्रांनो, धैर्य ठेवायचं असतं, सातत्य राखायचं असतं, वेळ ही बदलतेच. मित्रांनो, जेव्हा मुंगी पाण्यामध्ये पडते तेव्हा मासे तिला खातात, परंतु जेव्हा त्या तळ्यातील पाणी सुकतं तेव्हा त्या मुंग्या या माशांना खातात. म्हणजेच काय, वेळ ही प्रत्येकाची येते आणि वेळ ही प्रत्येकाची बदलत देखील असते. आता वेळ बदलवण्याची वेळ आली, आता निश्चितच लढण्याची वेळ आली. बॅटिंगसाठी कोण आले हे देखील महत्वाचं आहे. सचिन आले बॅटिंगसाठी, सचिन जाधव लेफ्ट आर्म फलंदाज. फुल टॉस टाकलाय, आक्रमण केलंय, फटका फसलाय का, फटका फसलाय आणि नाही फसलाय, षटकार आलाय, षटकार आलाय 6 धावांसाठी. आणि इथे तिसऱ्या पंतांकडे धावा घेतला जातोय, हाईट चेक केली जाईल. पाहायचं या चेंडूवरती फक्त 6 धावा आहेत का, की इथे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा भेटतील.
स्पर्धेदरम्यान मैदानावरती महेश अणसुरकर सर यांचं आगमन होत आहे. तुमचं खूप खूप स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. इट्स अ नो बॉल म्हणजे जो रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने तो सक्सेसफुल झालाय. 9+6 एकूण 7 धावा इथे धाव फलकावरती जोडल्या जातील. 9+6 म्हणजे 7 धावा आपण गिफ्टेड बाल केल्यात. एक चेंडू देखील आपण संघाला गिफ्टेड मध्ये दिलाय. या चुका महत्वाच्या क्षणाला करतायत आणि आपण म्हटल्याप्रमाणे हा जो संघ आहे अराउंड 11 मानगाव संघ, एकदा जर आज संघाने आपली पात्रता फेरी गाठली की आज संघ कोणालाही ऐकत नाही असा एक दर्जेदार संघ आहे. हा त्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहास पुन्हा एकदा दोहरवला जातोय त्यांच्या संघाच्या माध्यमातून. हे देखील महत्वाचं आहे. परंतु कमबॅक करायचं आहे. फ्रीडचा चेंडू आहे. ओहो, फ्रेडच्या चेंडूवरती आक्रमण फसलाय, फटका फसलाय, सिंगल येते. डबलचा विचार केला नाहीये, सिंगलच राखले इथे मात्र धाव फलकावरती. सिंगल ऍड झाली. धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 65 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आज प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. रेडी गावचा संघ आहे आणि तो आज लढताना पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी इथे मात्र प्रेक्षक देखील आलेत. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सन्मान श्री महेश अणसुरकर यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं गुलाब पुष्प देऊन. आपण पाहतोय स्क्रीनवरती मुख्य व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. सरपंच अभिषेक रेडी दरम्यान खूप खूप स्वागत तुमचं देखील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या पंचांकडे धाव बघितला जातोय व्हाईट साठी. पायचा या चेंडूवरती बॅटिंग टीमने इथे मात्र चॅलेंज केलं. व्हाईट साठी चॅलेंज केलं जात आहे. पाहायचं तो पंचांचा निर्णय का असेल. पंचांनी आपला निर्णय दिलाय परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय का आहे त्याच्यावरती चॅलेंज केलं जात आहे. म्हणून तिसरे पंच थोडेसे बिझी होत आहेत. त्यानंतर तो निर्णय येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे जो आपण रिव्ह्यू घेतलाय तो इथे मात्र गमावला जातोय. एक रिव्ह्यू होता आपल्याकडे आणि तो गमावला आपण म्हणजे आपल्याकडे रिव्ह्यू आता मात्र अवेलेबल नाहीये. आपण निश्चितच धावसंख्येकडे देखील विचार करतोय. धावसंख्या आतापर्यंत 65 धावा धाव फलकावरती. वेग टाकलाय त्यानंतर फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला फटका आणि त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर नितेश थोडस जखमी आहेत. जेल घेत असताना ते जखमी झालेत. नोचा इशारा आलाय म्हणजे फ्रीट इथे असणार आहे. चुका करतायत अक्षय राणे परंतु चुका झाल्या, चुका विसराव्या लागतील. आपण काय केलंय यापेक्षा आपल्याला पुढे काय करता येईल याचा विचार आपल्याला करावा देखील लागेल. धावसंख्या आता मात्र 3 धावांनी वाढणार आहे. 9+2 एकूण 3 म्हणजेच 68 धावा धाव फलकावरती. फ्रीटचा चेंडू आहे आणि आक्रमण करण्यासाठी योगेश बॅटिंग साठी सज्ज आहे. ओहो, फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत आहे. सिंगल तर येईल का? निश्चितच येईल. सिंगल आले. धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत एकूण 70 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एकच सांगेन अपयश अंत नाहीये, नव्या यशाची सुरुवात देखील आहे. अपयशातूनच नवं यश आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच सुरुवातीला अपयश आलं म्हणून आपण शेवट यशाने करू शकतो हा विश्वास जर तुम्ही राखलात तरच कुठेतरी या मॅचचा रिझल्ट बदलणार आहे. कुठेतरी जे मायूस चेहरे झालेत त्यांना इथे मात्र एका विश्वासाची गरज आहे आणि तो विश्वास कोण देईल हाच ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. ओहो, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. पंचांकडे इथे मात्र थोडस आशेने पाहिलंय आणि पंचांनी सांगितलंय इट्स अ डॉट बॉल. या डॉट चेंडूने
षटकाची सांगता झाली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 69 धावा त्या फलकावरती. फोर्स फिटनेसचे मालक राहुल सर राहुल सर यांचं देखील आगमन झाले व प्रितेशजी नाईक सर यांचं देखील आगमन झाले. सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अमोलजी राणे सर हे देखील त्यांच्या बरोबरीने आहेत. सर आपलं देखील सरचे स्वागत आहे. माऊली देवस्थानचे मानकरी सुवाजी राणे साहेब यांचं देखील आगमन झालं. सर आपलं देखील सरचे स्वागत आहे. निश्चितच आता मानकरी आलेत म्हणजे आता मान लावला जाणार आणि मॅचचं चित्र बदलवलं जाणार यात शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक महत्वाचं षटक घेऊन आलेत रोशन रेडकर. गोलंदाजी मार्कवरती ते देखील सज्ज होत आहेत. त्यांच्या विरोधात योगेश चांगली बॅटिंग केली आहे. योगेशचा जर विचार केला तर योगेशने आतापर्यंत किती धावा बनवलेत आतापर्यंत ते देखील पाहावं लागेल. योगेश 11 चेंडू 11 म्हणजे संयमाची खेळी त्यांनी देखील या मॅच मध्ये केली. शेवटचं षटक पहिला चेंडू लोअर फुलटॉस चांगल्या रीतीने टाकलाय आणि त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर गजानन सूर्याजी यांच्याकडून चूक झाली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये तो चेंडू कलेक्ट करू शकले नाहीयेत. त्यानंतर फेक ही सुद्धा थोडीशी खराब. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड. सिंगलने धावसंख्या आतापर्यंत 70 धावा या धाव फलकावरती लागले जातात. 70 या धाव फलकावरती मजल मारले. या 2 षटकामध्ये ज्या गौरेशच्या 2 षटकामध्ये जो कमबॅक झालाय आणि त्याचमुळे संघ जो आहे तो मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आज थोडस जर पाहायला गेलं तर ग्लेनची अनुपस्थिती खलते संघाला कारण का त्याचं 1 षटक देखील महत्वाचं होते या स्पर्धेदरम्यान. त्याची 2 षटक महत्वाची होती. तिथे कमबॅक झाला असता. फुल टॉस आहे त्याच्यावरती ड्राय करण्याचा प्रयत्न केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न त्यामध्ये यश. बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धावा. थँक्यू डीसी. फुल टॉस चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूवरती तो चौकार आपण पाहिलाय. धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 74 धावा या धावफलकावरती लागलेत. शेवटचं षटक 4 चेंडू अजून देखील बाकी आहेत. मोठ्या धावसंख्या बनवण्याच्या इराद्याने बॅटिंग केली जाते. ओहो खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. फाईनला थोडासा फटका. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडस खराब. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. तिसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धाव कारण का चांगलं क्षेत्ररक्षण कमबॅक केला गेला. त्यानंतर 2 धावा आल्यात. 2 धावांनी धावसंख्या आतापर्यंत 76 धावा या फलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो जॅकमा यांनी एक सुंदर वाक्य म्हणाले तर ते देखील सांगतात जर तुम्ही हार मानली तर तुम्हाला कळणार देखील नाही तुम्ही ध्येयाच्या किती जवळ होतात. त्यामुळे अपयशाला शेवट न मानता त्यातून शिका आणि पुढचा मार्ग शोधा. आपल्याला तोच मार्ग शोधायचा आहे. अपयशी झालोय. ओहो या चेंडूवरती फटका जबरदस्त गेलाय. अपयश सातत्याने येत आहे. याचं कारण आपण अभ्यास करत नाहीये परंतु फलंदाज याच परिस्थितीचा फायदा उठवत आहेत. बॉल टाकला इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय षटकारासाठी. निश्चितच ॲरॉन 11 माणगाव संघ सांगतोय सिंह रोज गर्जना करत नाही परंतु जेव्हा करतो तेव्हा जंगल पूर्णपणे हादरून टाकतो. आज ती जंगलातली दहशत दाखवली ॲरॉन 11 माणगाव संघाने. ओहो फुल टॉस आहे त्याच्यावरती एक पाऊल पुढे टाकला आणि फटका खेळला. बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषा पार. चौकार 4 धावा.
थँक्यू थँक्यू थँक्यू. काय सिच्युएशनला गाणं लावलंय. डीजे मास्टरांचं देखील कौतुक करावं लागेल. निश्चितच डीजे मास्टर आग लावण्याचं काम करतायत इथे सध्याच्या घडीला. वाह, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. जबरदस्त डीजे साऊंड आहे. हे साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे आणि म्हणूनच हा क्लिअर साऊंड पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत 86 धावा. ओहो, फटका फसलाय फटका फसलाय. हे प्रयत्न आधी होणं गरजेचं होतं. हा चेंडू टाकणं आधी गरजेचं होतं. उशिरा का होईना इथे मात्र शानपण आलाय आणि याच बरोबरीने इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या 86 धावा, 87 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. ते म्हणजेच माय माऊली रेडी संघाला आणि 87 धावांचा पाठलाग तो यशस्वी होईल का? थोडस जर पाहायला गेलं तर संघ थोडासा विचार मंथनामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ते पहिल्या इनिंग मध्ये थोडस गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी झाली आहे, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये आपण बॅटिंग करू शकतो चांगल्या प्रकारे. हाच विश्वास ठेवावा लागेल. मित्रांनो, मधमाशी प्रत्येक फुलातून थेंब गोळा करते. छोट्या प्रयत्नातून मोठं मधाचं पोळं तयार करते. आपल्याला देखील तेच करायचंय. छोटं छोटं यश संपादन करायचंय, छोटं छोटं टार्गेट अचीव करायचं आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. काय होईल दुसऱ्या इनिंग मध्ये ते देखील पाहावं लागेल. तोपर्यंत आपण जातोय डीजेच्या सुमधुर संगीताकडे आणि लगेचच येतोय. येस, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या स्पर्धेदरम्यान आजच्या दिवसामध्ये एक या सिंधुदुर्ग नगरीचा एक बुलंद आवाज आणि एक गोड आवाज ज्यांनी या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट पटलाची सातत्याने आपल्या समालोचन क्षेत्रातून सेवा केली, असं एक जबरदस्त आवाज योगीजी परब सर. आपण त्यांच्याकडे देखील जातोय. यानंतर ते देखील रंग भरण्यासाठी सज्ज आहेत. ओ टू योगेश सर. धन्यवाद सर. जयेश पोटपुढे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये रत्नाकर धुरीनं काय फटकेबाजी केली. आज एका बाजूने विचार केला, माई माऊली रेडी क्रिकेट संघासाठी ग्लेनची कमी बघायला मिळाली, तर तो फिरकीचा जादूगार बघायला मिळाला आणि त्यामुळे थोडीशी कमी बघायला मिळाली आहे ग्लेनची. आणि त्यानंतर एका नवीन गोलंदाजावर हल्लाबोल बघायला मिळाला, तो रत्नाकर धुरीच्या चेंडूपैकी. तो 48 धावांची बहारदार केली आणि स्लॉक ओव्हरला सचिन जाधवच्या 23 धावांची बहारदार केळीवर 86 धावा धावपलकावर आणि 87 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सत्याऐंशी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची बिनीची जोडी आपल्याला बघायला मिळते आहे. एरॉन 11 रेडी माणगाव क्रिकेट संघाच्या विरोधात ज्या खेळाडूनं रेडी गावच्या इतिहासात ज्या वेळी रेडी गावच्या वचनं ज्यावेळी सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो, एक हाती हुकमी एक्केची लढत जी मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा जण केली आहे, मॅच फिनिशर केली आपल्या रेडी टीम साठी केली, असं गजानन सूर्याची बघायला मिळतोय. आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये राहुल राणे बघायला मिळतोय. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या सिंधुदुर्ग श्रीचा मानकरी सुंदर फिटनेस आणि फिटनेसच्या जोरावरच ज्यानं सिंधुदुर्ग श्रीचा मान पटकावलाय, तो प्रितेश राहुल त्यांच्या सिंधुदुर्ग स्त्रीचा त्यांनी मान पटकावला आहे. तो
राहुल आमच्या मान्यवर कक्षामध्ये आज सरपंच चषक 2026च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्याबरोबर आपल्याला बघायला मिळत आहेत तेव्हा जे प्रितेश टेक या सरपंच चषकाचा आनंद लुटण्याला बघायला मिळतात आमच्या मान्यवर कक्षासमोर. भव्य दिव्य आयोजन क्रिकेट स्पर्धा अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून रेडीगावचे सरपंच त्याचबरोबर आमचे मित्र प्रथमेश कामत आणि त्याचबरोबर सदानंद धुरी आणि त्याचबरोबर ज्यांची ओळख सिबट क्रिकेट संघाचे मालक म्हणून सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळत आहे. पण जयेश शिरोडकर आपल्याला बघायला मिळतात आणि त्या जयेश शिरोडकरांच्या शब्दात सांगायचं झालं सुरुवात मालकांच्या आधी क्रिकेटच्या माध्यमातून झाली. जयेश शिरोडकर यांना मायकल लोबो आणि लेफ्ट हँडेड बॅट्समॅनसाठी म्हणून सागर नाईक यांच्यासोबत ओपनिंगसाठी हॉलीक्रॉस रेडी संघात मिळालेली संधी आणि सर किशोर भगत, नाना परब, गणेश भगत, किरण भगत, नितीन केळकर यांच्यासोबत दीर्घकाळ खेळण्याची मिळालेली संधी 2006 मध्ये रत्नागिरीच्या मैदानावर लेदरवर क्रिकेटच्या माध्यमातून वेंगुर्ला झोनकडून बांद्याच्या विरोधात सुंदर 13 बॉलमध्ये 48 धावांची नाबाद खेळी केली त्यांना आणि 2026 ला रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळेला आनंद तारामुंबरी तारास्पोर्ट देवगड जे प्रथम संधी दिली खेळण्याची असा त्यांचा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला उल्लेख करायला होतोय. गोलंदाजी बारीक गोलंदाज सचिन जाधव बघायला मिळतोय आणि तोडीच तो फलंदाजी करणारा तोडीच तोड गोलंदाजीच्या विरोधात 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गजानन सूर्याजी. गजानन हा असा आहे ते दनादन करणारा गजानन आहे. फटकेबाजीत त्याची कडक असते. एरॉन 11 रेडी माणगाव विपक्ष माई मौली रेडी. पहिला चेंडू वेगाने टाकला होता बॅटच्या व्यवस्थित पट्ट्याला नाही चेंडू हा त्याचा फेवरेट चेंडू होता. थोडीशी घाई केली गजानन सूर्याजीनं आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर श्री गणेशा झाला आहे तो माई मौली रेडी क्रिकेट संघाचा घरच्या मैदानावर. 6 षटकांमध्ये 87 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सक्षम कामगिरी सुरुवातीला रत्नाकर धुरीनं काय फटकेबाजी केली. डोळ्यांचं पाळणं फेडणारी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. रेडी एक्सप्रेसच्या विरोधात प्रत्येक गोलंदाजावर हावी होऊन तो मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि एरो निलमन रेडी क्रिकेट संघासाठी सक्षम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. सोडून दिला तो चेंडू. पंचाने सांगितलं हा चेंडू तुला खेळण्याचा होता मारण्याचा होता. सोडलेला चेंडू डॉटबॉल बघायला मिळेल. पॉवर प्लेला धावा बनल्या पाहिजेत. माई मौली रेडी क्रिकेट संघासाठी स्लॉक ओव्हरला खेळण्यासाठी नितेश कांबळे सारखा तगडा खेळाडू आहे. गौरेश कांबळेचे नितेश राऊत सारखा तगडा खेळाडू आहे. गौरेश कांबळेचे फटकेबाजी असेल. मोठा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवायचा होता आणि चेंडू थांबत नाही आहे. चेंडू झालाय विजयी सावकारासाठी. थँक्यू. चौकारानं आगाज केलंय तिसऱ्या चेंडूवर आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत 5 धावा. सचिन जाधवच्या विरोधात 27 धावांचा पाठलाग करत असताना राहुलच्या बॅटमधून एक सुंदरसा नेत्री पद्धतीचा फटका चौकारासाठी बघायला मिळालाय. समोर टाकलेला चेंडू उडवल्यावर पिचच्या चेंडूला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकारासाठी बघायला मिळालाय. जशी सुरुवात पाहिजे होती ना माई मौली रेडी क्रिकेट संघानं घरच्या मैदानावर तशी सुरुवात तर मैदानाच्या आतमध्ये केली आहे. थँक्यू. सचिन जाधवच्या विरोधात राहुलच्या बॅटमधून षटकार चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका बघायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत वेगानं धावतोय पण चेंडू अडवण्यात त्यानं धन्यता मानले. परतीचे वेग येईल तोपर्यंत 2 बोलतील. 2 बंद धावपलकावर 13 धावा धावपलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 13 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 87 चा पाठलाग करतोय माई मौली रेडी क्रिकेट संघ माऊलीच्या गणपतीच्या आशीर्वादानं आणि जोग एरो निलवंत रेडी क्रिकेट संघ माणगाव क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये. एरो हा मात्र असा इतिहास आहे कधी हरणं त्यानं पत्करलं नाही आहे पण घरच्या मैदानावर घरचं रसिक प्रेक्षकांच्या समोर एका ऊर्जेनं मैदानाच्या आतमध्ये रेडी क्रिकेट संघ बघायला मिळतोय. अवस्था डंपायर बघायला मिळाला. डॉट बॉल न
पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाची सांगत आहोत. सचिन जाधवच्या षटकाची सांगत आहोत. सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. 13 धावा धावपलकावर बिनगडीच्या मोबदल्यात 87चा पाठलाग करत असताना थँक्यू. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. निलेश शिलेबट उभा दांडा रेडी बी पक्ष, राजाराम वॉरियर्स केरवाडी क्रिकेट संघ. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर 13 धावा धावपलकावर आणि गोलंदाजी बघायला मिळतोय. रफ्तार सौदागिर वेगाचा बितासवाच्या वेगावर सौर होऊन गोलंदाजी करणारा रुपेश जाधव हा आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ 36 बॉलला बनवायचे होते 87 आणि पहिल्या ओव्हरला 1 षटकार 1 चौकार. हा राहुलच्या बॅट मधून आपल्या घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर ताकदीचा फटका. ज्यावेळी गावचा क्रिकेट संघ खेळतो त्यावेळी गावाला सपोर्ट करण्यासाठी सर्व साथीदार बघा अगदी कडक उन्हात उभे आहेत. त्यांना प्रोत्साहन देत आहेत. तुम्ही फलंदाजी करा, हे 87 धावा बनल्या जातील. आणि दुसऱ्या बाजूला एरॉन 11 रेडी माणगाव क्रिकेट संघ एका बाजूला एरॉन प्रतीक्षा करतोय. आपण पहिल्यांदा मेगा फायनल मध्ये पोहोचूया ही प्रतीक्षा एका बाजूला एरॉनची सत्यात उतरेल की माई माऊली रेडी क्रिकेट संघ माऊली गणेशाचा यांच्यावर आशीर्वाद. त्या गजानन सुरेची फटकेबाजी ही तगडी असेल. मोठा फटका बघायला मिळतोय. शॉर्ट पुलचा फटका समोरच्या दिशेला उडवलाय. बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा दमदार क्रॅकिंग षटकार. हॅलो थँक्यू. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 19 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका बघायला मिळाला. फाईन लेगला पिक केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षण इशारत आहे. डान्सिंग एरियामध्ये चॅलेंज आउटफील्डला क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे. तिसरी धाव पण बनेल. तिसरी धाव पण बनली जाते. सूर्यकडे मिटून विकेट मैदानाच्या आतमध्ये 3 धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 22 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. धावा कशाही येऊ देत, प्रत्येक धावी आम्हाला लाख मोलाची आहे आणि लाख मोलाची प्रत्येक धाव कसोशीने घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि गजाननचा बघायला मिळतोय. रुपेश जाधवला अनुभवी खेळाडूंना अमोल धुरीकडून कानमंत्री जातोय. कुठच्या पद्धतीचे चेंडू तू टाकायला पाहिजेत. मोठ्या फटक्यातून तुला वाचायचं आहे तर निर्णायक गोलंदाजी निर्णायकच्या मॅच मध्ये करावी लागेल. पण फटकेबाजी मैदानामध्ये एक संयमी करत माई माऊली रेडी क्रिकेट संघानं दबदबा आपला चालू ठेवलाय तो मैदानाच्या आतमध्ये. राहुल राणेसाठी नक्कीच पारितोषिक येते. राहुल राणेने 30 धावा जमवल्या. नक्की यश डेकोरेटर्स कडनं 500 रुपयाचं पारितोषिक येते. मोठा फटका बघायला मिळतोय षटकारासाठी. राहुलच्या बॅट मधून दमदार रुपेश जाधवच्या विरोधात मानकरांचं आगमन आमच्या मैदानावर आणि मानकरांना खुश करणारी फटकेबाजी माई माऊली रेडी क्रिकेट संघाच्या या फलंदाजांची आपल्याला बघायला मिळत. ठीक ठीक सर, इथे प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत पण त्यांच्याकडे देखील जातोय. मॅचचा आनंद ते देखील घेत आहेत. सर कशा प्रकारे या मॅचला पाहतायत. मोठी धावसंख्या उभारली आहे तरी देखील संघ लढताना दिसतोय. काय सांगाल या मॅच बद्दल? मोठी धावसंख्या म्हणजे एक 86 धावांचे गोल आहे ते रेडी संघासमोर. परंतु ही धावसंख्या नाही आहे जस्ट किंवा राहुल राणे हे दोन्हीच मॅच संपवतील अशा प्रकारची बॅटिंग रेडी संघाकडे आहे. त्याच्यानंतर नितेश राहुल आहे, तो चांगला फलंदाज आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करून रेडी संघ हा मॅच जिंकेल असं मला तरी वाटतं. बघूया. यस, आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे जातोय. आपण प्रेक्षकांचं देखील मत घेतोय परंतु तोपर्यंत मॅच कडे नक्कीच दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक येते. श्रीकांत राहुल तसेच संजय राणे यांच्याकडनं दोन्ही खेळाडूंसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आता राहुलच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. त्या दोन्ही फटक्यांसाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक येते. श्रीकांत राहुल व संजय राणे यांच्याकडे पारितोषिक येते. फटकेबाजी जशी दमदार पाहिजे होती ती राहुलच्या चेंडूपळीतून आताशबाजी षटकारांची बघायला मिळते. ती माय माऊली रेडी क्रिकेट संघासाठी रुपेशच्या विरोधात फटकेबाजी आपण पाहतोय.
सांघिक धावपलक धावपलका बरं 34 धावा धावपलका बरं. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका, जमिनी लगतचा फटका. सचिन जाधव वेगानं चेंडूपर्यंत येतोय. परतीची पेक ही आपल्याला बघायला मिळत. तोपर्यंत एकच धाव ही लाख बोलाची एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर बघायला मिळतोय. तो 35 धाव धावपलकावर तो 2 षटकात धावपलक पाहिजे होता. कुठेतरी निम्म्या धावसंख्येला जयेश सर पाठलाग करायचा होता. तो पाठलाग सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गजानन सुरेची फटकेबाजी, त्याला साध राहुलची आणि रुपेश यादवच्या विरोधात फटकेबाजी ही मात्र आक्रमण करणार अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला मिळाली. ती माई माऊली रेडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटला उडवलाय. क्षेत्ररक्षकानं या ठिकाणी मात्र प्रयत्न शर्तीचे केले बाहेर प्रेक्षकाने आणि त्यानंतर झेल टिपलं ते राहुलनं. 200 रुपयाचा तो मानकरी असेल आणि रुपेशच्या एका या सुंदर षटकाला मात्र एका बाजूला मोठ्या फटक्यांसाठी कन्वर्ट करत सांघिक धावपलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 41 धावा या धावपलकावर. येस, थँक्यू. थोडस जर पाहायला गेलं तर या डगआउट मध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. का सुरुवातीला जर पाहायला गेलं तर डगआउट थोडस शांत होता, त्यानंतर आक्रमकता दाखवली आणि त्यानंतर थोडासा आवाज येतोय, टाळ्यांचा आवाज. हो, आवाज वाढला आता मात्र रेडीकरांचा देखील, कारण ते देखील सांग पण तुम्ही सीएम पण तुम्हीच, परंतु इथे काय करणार, कारण इथले रिंग मास्टर फक्त कोण आहे, आम्हीच आहोत. यस, आज मात्र आमचाच बोलबाला होणार. जबरदस्त मॅच रंगली आहे आणि प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आपण कॉमेंट्रीचा देखील आनंद घेऊया. ओ टू कॉम्बॉक्स 2 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय तो 41 धावांवर 20.5च्या रन रेटनं. या 87 धावांचं जरी लक्ष आमच्या डोळ्यासमोर जरी मोठं असलं तरी ते लक्षाला आम्ही सहजासहजी आमच्या घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर गोलंदाजावर हबी होऊन खेळत असताना फलंदाजी तगडी करणार हे इरादे स्पष्ट केले माई माऊली रेडी क्रिकेट संघाच्या फलंदाजाने. गोलंदाजी बरोबर गोलंदाज, क्वार्टर फायनलचा हिरो, ज्यानं अनेक फलंदाजांना नाचवलंय, काशी कुडतरकर. आडव्या बॅटचा मिस टायमिंगचा फटका, क्षेत्ररक्षक दूर आहे, पोचलाय तोपर्यंत एकच बनेल. मारायचं होतं लेग साईडला, बॅटच्या टोल लागला चेंडू आणि ऑफ साईडला लॉंग ऑफला 1 धाव बनली आहे. नक्कीच राहुलसाठी पारितोषिक येते यश गवंडी याचकडनं 30 धावा जर राहुलने बनवल्या तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक लाभले राहुलसाठी. आणि नक्की दोन्ही फलंदाजांसाठी श्रीकांत आणि संजय राणे यांच्याकडनं 100 रुपयाचं पाहतोय प्रत्येक षटकारास. पुन्हा एकदा मोठा फटका. काशी, जरी तू कितीही चेंडू फिंगर रोल केले, अनेक फलंदाजांना नाचवलंय, अनुभव माझ्या नसा नसामध्ये भरला या मैदानावर आणि नसा नसामध्ये अनुभव भरलेला असताना माझी फटकेबाजी निर्णायक मॅचला निर्णायक फटकेबाजी असते हे गजानन सुरेजीनं मैदानाच्या आतमध्ये दाखवत. षटकारांची आतषबाजी ही मैदानाच्या आतमध्ये सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. 48 धावपलकावर. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा फटका फसलाय. काशी वेगाने गेलाय, फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलंय. ज्या गड्यासाठी माणगाव एरोन 11 माणगाव क्रिकेट संघाने प्रतीक्षा केली होती, ऐन मोक्याच्या क्षणी 1 तेरी तर 1 मेरी रणनीती रंगली मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरच्या चेंडूवर तू मला मोठा फटका टोलवलास तरी त्यानंतर तुला मी सहजासहजी मोठे फटके टोलवणार नाही, तुला मेहनतच करायला लागणार. माझ्या ब्रह्मास्त्राचा उपयोग मी माझ्या मैदानामध्ये करणार खेळत असताना आणि ते दाखवून दिलं ते काशी कुडतरकरनं मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. ज्या गडासाठी एरोन 11 क्रिकेट संघाचे सर्व समर्थक प्रार्थना करत होते, शेलबाजच्या स्वरूपात गजानन माघारी परतला. पण मी कॉमेंट्री बॉक्स मधून म्हणेन, गजाननला ज्या कामासाठी पाठवलं होतं पाया मजबूत करण्यासाठी, तो पाया तर मजबूत केलाय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अजून एक अष्टपैलू कामगिरी करणारा, गोलंदाजीमध्ये रेडी एक्सप्रेस या नावानं त्याचं नाव अग्रस्थानवर असणारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अजून एक गुणवान खेळाडू गौरेश कमळी मैदानाच्या आतमध्ये राहुल राणेच्या साथीला सज्ज झालाय.
सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळाला, लेग ब्रेक बघायला मिळाला गौरेश कांबळीच्या विरोधात. डॉट बॉल. काशी कुडतरकर हे आमच्याकडे अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचा उपयोग आम्ही मात्र योग्य त्या वेळी करणार, हे इरादे एरोन 11 मानगाव रेडी क्रिकेट संघाच्या कोड्यातून. पण त्या अस्त्राला प्रत्युत्तर देण्यासाठी गौरेश बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी कमबॅक केली आहे. ज्यावेळी एक मोठा फटका आला त्यावेळी नजरेनं काशी कुडतरकरनं अमोलला इशारे केले, ही चूक माझ्याकडून परत होणार नाही, माझे ब्रह्मास्त्राचा उपयोग या मात्र प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या विरोधात मी करणार, हे इरादे स्पष्ट करत असताना कमबॅक करणारी गोलंदाजी. आडव्या बॅटचा फटका जमिनीला घरंगळत जाणारा क्षेत्ररक्षक वेगानं सचिन जाधव पोहोचलाय. परतीची बेकल एकच बनेल. राहुलला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय. गजाननचा फटका बसला. 18 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 49 धावफलकावर उर्वरित अजून 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू अजूनही करायचे आहेत 38. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया, एक सुंदर आवाज मराठीचा अमोलजी जमदाडे. थँक्यू टिचे. रेडी संघासाठी पुन्हा एकदा पारितोषिक येते संजय राणे यांच्याकडनं. सामन्याचा विजय संपादन केला तर नक्की 2000 रुपयाचं पारितोषिक येते संजय राणे यांच्याकडनं. मायमाऊली रेडी संघाला हा सामना विजय संपादन केला तर नक्कीच संजय राणे यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज येते. पुढील जो सामना रंगणार आहे मैदानावरती राजाराम वॉरियर्स विपक्ष निलेश 11 उभादांड्या. दोन संघादरम्यान उभादांड्या संघ आपला कर्णधार या ठिकाणी यायचंय. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद योगेश. 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. असं पहिल्या सेमीफायनल मध्ये यावेळेला थोडासा कहाणीमध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता. डोक्याची घंटा वाजले का मैदानामध्ये पाहावं लागेल. धोकादायक धाव इथे पत्करली आणि डेंजर एंडला रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी पाहायला मिळतोय. टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होतील. सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळते. आपण रेडी गावामध्ये आहोत आणि रेडी गावामध्ये सरपंच चषक तुम्हाला दमदार पद्धतीने पाहायला मिळतोय. संपूर्ण रेडी गाव आयोजित सरपंच चषक यशवंतगड मैदानावरती आपण आहोत. ग्रीन पार्क मैदान आहे. सेमीफायनल नंबर 1 ची महत्वाची लढत. 86 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना मायमाऊली रेडी क्रिकेट टीमच्या अराउंड 11 रेडी मानगाव क्रिकेट टीम पाठलाग करते. 87चा नॉट आउट आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय गौरेश कांबळी. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 51. विजयासाठी जर पाहिलं तर अजून 36 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. षटक क्रमांक 3 फेकत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन जाधव. कोण जिंकणार ही लढत? मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघ इथे झगतायत, झगडतायत, लढतायत. लेग स्टिक वरचा बॉल फिरवण्याचा प्रयत्न इथे केला. चेंडू चाललाय लेग स्लिपला, फेकी झाली है, सिंगल मिळेल. लेग बायचं सिग्नल. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से भी रन है वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पैड से, कोई फर्क नहीं पड़ता. 53 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 34 धावांची अजून आवश्यकता. बॉलर तयार, बॅटर तयार. गौरेशसाठी याही वेळेला व्हाईट बॉलची घोषणा होईल. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल टीमची धावसंख्या 1 ने वधारते. अतिरिक्त धावा जास्ती इथे टाकल्या जात आहेत. गोलंदाज ट्रॅकवरती असणाऱ्या गोलंदाज टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 54. या पुढचा लगेचच सेमीफायनलचा दुसरा सामना देखील पाहायला मिळेल. चांगला बॉल आणि यावेळेला चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला. बाईचा सिग्नल ते कळवलंय. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. दोन्ही बॅटर मोठ्या फटक्यांसाठी इथे खेळताना पाहायला मिळतील. मात्र समोरून चांगली गोलंदाजी होते, कडवड गोलंदाजी.
मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलंय आणि श्वास रोखणारी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 55 धावा, 32 ची अजून आवश्यकता. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. चौथं षटक इथे चालू आहे. 6 षटकांची मर्यादित लढत आहे. चेंडू हवेत आणि हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर क्षेत्ररक्षकाने घेतलंय. चेंडूला आपल्या कवेत. रेडी एक्सप्रेस गवरेजचा खेळ इथे संपला. थँक्यू तिथे. तसेच बक्षिसांची खैरात या मायमाऊली रेडीज संघासाठी होते. तसेच अजून एक पारितोषिक येते. महेश अणसूरकर यांच्याकडनं तक्कल 1000 रुपयाचा. तर सामना विजय संपादन केला मायमाऊली संघाने. मायमाऊली रेडी संघाने हा सामना विजय संपादन केला. तर नक्कीच महेश अणसूरकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज येते. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 15 चेंडू 32 ची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एरोन 11 रेडी मानगाव क्रिकेट टीमला. पंधरा चेंडू 32 ची गरज. एक असा खेळाडू मैदानामध्ये असणं गरजेचं आहे जो या मॅचची जबाबदारी घेईल. जबाबदारी तेच घेतात ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते. 3 चेंडू झालेत. 2 वाईट बॉल होते. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 ची आवश्यकता आहे. सामना अतिशय कुशल मोड मध्ये आलाय. दोन्ही संघांचे आता मात्र ठोके हृदयाचे वाढत आहेत. दोन्ही संघातील खेळाडू आपल्याकडे चूक होणे याची काळजी घेत आहेत. 15 चेंडू 32 ची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. अक्षय, ऐसी विपरीत परिस्थिति में मैदान में जाने के लिए खुद में चाहिए जिगर, और जो हारी हुई बाजी को जीत में तब्दील करता है ना, उससे कहते हैं बाजीगर. आज इस मुकद्दर का सिकंदर कौन बनेगा? हारी हुई बाजी को जीत में तब्दील कौन करेगा? इसका फैसला होने वाला है. गोलंदाजी ट्रैक पर थी. गोलंदाज तैयार. स्ट्राइकिंग एरिया बैटर तैयार. बड़े मंच के ऊपर बड़ा पंच आणि चषक आहे सरपंच. चांगला बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय. फॉलो थ्रू मध्ये थांबवलंय. धाव येणार नाहीये. धावेची तमाम शंका समाप्त केली आहे. चांगली गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती सचिन जाधव करत असताना पाहायला मिळते. सचिन चांगली गोलंदाजी करतायत. राईट मोड द विकेटचा मार पंचाच्या डब्या त्याकडून. ऑन साइडला मिड विकेटला बॉल जाईल. पहिली धाव प्रचंड वेगात. क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकण्याचा इथे प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एफर्ट खूप चांगले आहेत. प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे. 11च्या 11 खेळाडूंना सांघिक कामगिरी करावी लागते. त्यावेळेला त्यांचा संघ जिंकतो. स्वतःच्या नावासाठी नाही तर गावच्या नावासाठी खेळावं लागतं. नाव एका दिवसात नाही तर चांगलं काम केलं तर एक दिवस नाव नक्की होतं. तो आजचा दिवस आहे का हे पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तैयार. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. और पिच पुढे आलेत. बॉल हवेत आहे. उंच गेलाय. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज. झेल टिपलाय. विकेट आली आहे. धक्का मिळालाय. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर. एरोन 11 रेडी मानगाव क्रिकेट संघम यावेळेला खेळत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय दरम्यानच्या कालावधीमध्ये महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे आणि फलंदाज डगआउटकडे चाललाय. अक्षय, राहुल आउट झालेत. उभदंड संघ आपल्या कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी. उभदंड संघ चला नाणेफेकीसाठी या. केरवड राजाराम मोरे या संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. उभदंड संघ आपला कर्णधार या ठिकाणी येणं गरजेचं असेल. लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. गुडीजे 12 चेंडूंचा खेळ आहे. 31 ची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 2 मोठे जर ब्लास्ट केले, 2 धमाके केले तर सामना टर्न होऊ शकतो. जिंकण्यासाठी दोन्ही संघ इथे झगडतायत आणि 2 विकेट आल्या तरी देखील सामना टर्न होऊ शकतो. क्षेत्ररक्षण करणारा संघ देवाकडे प्रार्थना करतोय की आमचा संघ सामना जिंकावा. बॅटिंग करणारा संघ देवाकडे प्रार्थना करतोय आमचा संघ सामना जिंकावा. मात्र खेळ कोणाचा चांगला होईल आज त्याचाच संघ इथे सामना जिंकणार आहे. रेडी संघ जिंकला. मायमौली रेडी संघ जर सामना जिंकला तर स्वप्नील आरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे.
87 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. लक्ष्य मोठं आहे, त्यामुळे संघर्षही मोठाच करावा लागतोय. एरॉन 11 रेडी मानगावला. जबरदस्त लढत आहे. सेमीफायनल नंबर 1 ची तगडी लढत प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. प्रेक्षकांची आज अलोट गर्दी आहे. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी देखील इथे संपन्न होते. नाणेफेकी जिंकली आहे निलेश 11 रेडी उपादंडा क्रिकेट टीमने. सेमीफायनल नंबर 2 12 मध्ये 31 ची गरज. 12 चेंडू 31 धावा. काय घडेल काय बिघडेल प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलंय गोलंदाजीसाठी. काशीने आतापर्यंत प्रभावित केलंय, मात्र मोठ्या सामन्यामध्ये टफ सिच्युएशन मध्ये त्याला आता गोलंदाजी करायची आहे. समोर तगडा संघ आहे, ताकदवर संघ आहे, विस्फोटक खेळाडू आहेत, तर त्यांच्या समोर त्याला इथे गोलंदाजी करायची आहे. दुसऱ्या बाजूने काशीने देखील जो स्पेल आतापर्यंत टाकलाय त्याचा विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाला तो सहजासहजी मोठे फटके मारू देत नाहीये. त्यामुळे त्याच्याकडे चांगली ॲक्युरेसी आहे. काशी गोट्या राहुल यांच्या प्रत्येक षटकारासाठी श्रीकांत राहुल यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. गोट्या राणेसाठी हे पारितोषिक आहे. गोट्याला आज मोठ्या खेळीची गरज आहे. बॅटिंगसाठी तो तयार. 12 मध्ये 31 ची गरज. धडकणे वाढली, तेज झाली, तरार झाली आहेत. ओ जबरदस्त लांब. या वेळेला चेंडू गेलाय सरळ यशवंत गडावर आणि या चेंडूची नोंद सरपंच महोदय पोलीस स्टेशन मध्ये करावी लागेल. चेंडू हरवलाय. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर गेलाय. जबरदस्त फटका. टीमची धावसंख्या वाढली आहे. 62 धावा. विजयासाठी अजून 25 ची गरज. 11 चेंडू 25 धावा. आता मात्र दोन्ही संघ देवाकडे धावा करतायत. प्रेक्षकांची वावा कोण इथे मिळवणार आहे. 11 चेंडू 25 ची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती स्वॅग से स्वागत किया है. जबरदस्त फटका आहे. काय फलंदाजी होते. स्ट्रायकिंग गेमला बॅटर तयार. अक्षय स्टार अक्षय. धीम्या गतीचा बॉल. झाडू शॉट खेळायचा होता, स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. अपील तर केलं, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी अपील फेटाळले. नकारात्मक मान हल्ली आहे. समीकरण बदललंय. प्रत्येक डॉट बॉल वरती समीकरण बदलेल. प्रत्येक धावेवरती समीकरण बदलेल. यावेळेला वरची कडा मिळाला. विकेट कीपरचा सहारा. आली है विकेट. कहानी में ट्विस्ट. ये तो सिर्फ टेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. नऊ चेंडू 25 धावांची गरज. आणि मैदानामध्ये कोण आलाय. तो आलाय रेडीचा बाहुबली नितेश राहुल आलाय. आता मात्र त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. संघ अडचणीमध्ये आहे. संघासाठी तारणहार ठरेल का. संघासाठी धावून येईल का. अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघ अडचणीमध्ये आहे. विजयाची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कमी चेंडूमध्ये जास्त धावा जमवण्याचं मोठं आव्हान त्याच्या समोर आहे. 9 चेंडू 25 ची गरज. मात्र ज्याची चर्चा झाली त्या खेळाडूने पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील कमबॅक केलंय. तो आहे काशी. चांगली गोलंदाजी काशीच्या माध्यमातून होते. 9 चेंडू 25 ची गरज. आज मात्र हा बाहुबली रेडी गावचा घरच्या मैदानावरती काय करेल, घरच्या प्रेक्षकांसमोर काय करेल. बाहुबली हे नाव उगाच नाही दिलं गेलंय, मात्र तसं काम करावं लागेल. प्रत्येक सामना वेगळा आहे. बॉलर तयार और पिच बॉल. बाहुबली आला, तो आला आणि त्याने पाठवलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात है. आज तो नितेश जबरदस्त खेळ इथे करावा लागणार आहे. सन्नाटेदार फलंदाजी इथे होते
आता मात्र चिंतेचं वातावरण आहे. टीमची धावसंख्या पुढे वाढली आहे. 68 धावा, 19 ची अजून आवश्यकता आहे. 8 मध्ये 19 ची गरज आहे. नितेश आल्या आल्या त्याने आपला इरादा स्पष्ट केलाय. मैदानामध्ये आपण आल्याची चाहूल करून दिली आहे. काशीने किती चांगली गोलंदाजी केली तरी देखील मी त्याच्यावरती हल्ला करणार आहे. आक्रमकता हे बचावाचं साधन आहे. जबरदस्त इथे फलंदाजी होते, चांगली गोलंदाजी होते. सामना एका वेगळ्या वळणावरती आलाय. 8 मध्ये 19 ची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा. स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार. नितेश राहुल रेडीचा बाहुबल्ली आज आपल्या संघाला जिंकून देईल का, की दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर काशी कशी गोलंदाजी करेल? समोर कोण आहे? बाहुबल्ली. 8 मध्ये 19. बॉलर तयार. लेग स्टिक वरचा बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. थोडीशी दुखापत जरूर झाली आहे, मात्र दुखापतीपेक्षाही सामना जिंकून देणं ही खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे त्याला दुखापतीकडे दुर्लक्ष तर करावंच लागेल. मात्र चांगली गोलंदाजी काशीने पुन्हा एकदा कमबॅक केले. काशीने वापसीचा बिगुल इथे वाजवलाय. शंखनाद केलाय, घंटानाद केलाय. समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 7. धावा बनवायच्या 18. 7 चेंडू 18 ची गरज. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. आठवड्याचे वार 7. लग्नाचे फेरे 7. इंद्रधनुष्यामध्ये रंग 7. जगामध्ये आश्चर्य 7. तुमचे ने आमची सरपंच चषका समवेत असणारी 7. आणि कोकणामध्ये सगळ्यात जास्त काय खातात? भात. बॉलर तयार. 7 चेंडू जिंकण्यासाठी 18 ची गरज. नयनजी पेडणेकर यांच्याकडून माझ्या मराठी समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद नयनजी पेडणेकर, आपले मनापासून आभारी आहोत. बॉलर तयार. 7 मध्ये 18. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला, त्याला बीट करत बॉल गेलाय लॉंग ऑन वरती. क्षेत्ररक्षकाने फेकी केली आहे. सिंगलच मिळेल. सिंगल धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते. 70 जिंकण्यासाठी अजून 17 ची गरज. 6 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. एरोन 11 रेडी मानगाव क्रिकेट टीमला माय माऊली रेडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये ही जबरदस्त लढत आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे की अंतिम सामन्यासारखाच सामना आम्हाला पाहायला मिळतोय. अशी जबरदस्त ही लढत आहे. आणि इथे बक्षीस येते नितेश राहुलने जर मॅच काढून दिली तर इशाम यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. नितेशने जर ही मॅच जिंकून दिली आपल्याला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज, त्याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते. निश्चितच आता मात्र ATM थोडस गरम झालंय, फायदा उठवावा लागेल. मॅच जबरदस्त आहे. 6 मध्ये 17 ची आवश्यकता. सुपर ओव्हर पाहिजे का? रेडी कर. काय आवाज होऊन द्या जरासा. मॅच जबरदस्त रंगली आहे. कंपल्सरी चेस आहे, माफ करा, कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेस आहे. नक्कीच जय सर. 6 चेंडू मध्ये 17 ची गरज आहे. तर अर्थ स्पष्ट आहे, तुम्हाला 3 षटकार ठोकायचे. 3 षटकारांची गरज आहे. आणि या स्पर्धेदरम्यान थँक्यू थँक्यू थँक्यू. डॉमिनिक जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होणार आहे, कारण सेमीफायनल पासून आपण या अगोदरच सांगितलंय जर सामना टाय झाला तर होणार सुपर ओव्हर. मात्र सुपर से भी ऊपर वाला ये मुकाबला. जबरदस्त लढत आहे. 6 मध्ये 17 ची गरज. यस, पॉकेट देखील ऑन झालंय. डॉमिनिक कोयनो यांच्याकडून देखील जर नितेशने मॅच काढून दिली तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. म्हणजे मॅच जिंकून द्या. तब्बल 1500 रुपये जमा झाले आहेत आपल्याकडे. निश्चितच 1500 रुपये अजून देखील त्याच्यानंतर वाढ होईल, कारण का रेडी गावची ही स्पर्धा आहे आणि संघ सेमीफायनल मध्ये खेळतोय. त्यांचं प्रोत्साहन वाढायचं आहे, त्यासाठी आमिष देखील दाखवलं जाते. जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. आता वेळ कोणाची बदलणार आहे? दोन्ही संघांना आपली वेळ इथे बदलायची आहे आणि त्यामुळे नक्की म्हणावं लागेल, दिवा नाही वाद बदलते. दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. नशीब बदलो न बदलो, वेळ नक्की बदलते. आज ती वेळ इथे बदलण्याची वेळ आली आहे.
दोन्ही संघांना क्रिकेटमध्ये वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही. यावेळेला 6 चेंडू 17ची गरज. आता मात्र हृदयाचे ठोके वाढलेत, हार्ट बीट्स वाढायला लागलेत. देवाकडे धावा केला जातोय दोन्ही बाजूने. आज मात्र धावा नाही, दुआ नाही, यावेळेला काम कामी येणार आहे. बॉलर तयार और पिच बॉल कव्हर्सला खाली इलाक्याचा वापर केलाय. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर गेलाय. क्रिकेट मधलं सौंदर्य पुन्हा एकदा दाखवलंय. गोट्या राणे जबरदस्त फॉर्म मध्ये, चांगली फलंदाजी इथे होते. चौका ठोकलाय. इस चौके ने सबको चौका दिया. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर फरार. चौकार. अजून एक पारितोषिक येते स्पर्धेदरम्यान. जर मायमाऊली संघाने सामना विजय संपादन केला तर डुमाकोल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येते. धन्यवाद. समीकरण बदललंय, समीकरण बदललंय. 5 चेंडू 13ची गरज. वेळ इथे बदलले. एका डॉट बॉलची आवश्यकता आहे फिल्डिंग टीमला. माय माऊली रेडीला डॉटची गरज आहे, निर्धाव चेंडूची गरज आहे. माय माऊली क्रिकेट संघाला यावेळेला एका मोठ्या फटक्याची अजून आवश्यकता आहे. बॉलर तयार. चांगला फटका ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एकच धाव इथे पाहायला मिळेल. 4 चेंडू. समीकरण इथे बदललंय. समीकरण आता मात्र बदलत चाललंय. या मॅच मध्ये 12ची गरज. 2 मोठे फटके ठोकावे लागतील. चला मॅच कडे जाऊया. चांगला मॅच, जबरदस्त लढत प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे आणि खास करून आमच्या मान्यवरांच्या कक्षामध्ये चर्चा काय चालली आहे की सामना टाय व्हावा. बरोबर आहे ना? अशी चर्चा चालली आहे ना. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरची लढत व्हावी. माझी इच्छा काहीतरी वेगळी आहे. हा सामना टाय व्हावा, त्यानंतर सुपर ओव्हर व्हावी. सुपर ओव्हरचा सामना टाय व्हावा, त्यानंतर बॉल आउट व्हावा. बॉल आउटचा सामनाही टाय व्हावा, त्यानंतर नाणेफेक व्हावी आणि नाणेफेकीचा कॉइन उभा पडावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावे, ही माझी इच्छा आहे. बॉलर तयार. 4 मध्ये 12ची गरज. लेग स्टिक वरचा बॉल फिरवलाय, टर्न केले, विगरी शॉट. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. नितेश राहुलने ठोकलाय, बाहुबलीने ठोकलाय चौकार. 8ची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात होते. सामना वेगळ्या वळणावरती आलाय. जब दुआ से काम नहीं चलता तब दवा काम आती है. यावेळेला दोन्ही संघांची दुआ कामी येईल की दवा कामी येईल ते पाहायचं आहे. 3 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 8ची गरज आहे. आता जर प्रेक्षकांमधून कोणी जाऊन जर बॅट्समन आणि बॉलरचे ठोके जर चेक केले तर 172च्या वरती गेलेले असतील. एवढे ठोके वाढलेत. देवेंद्र यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 3 चेंडूंचा खेळ, 8ची आवश्यकता. बाहुबली हो, गोइंग 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 अँड गॉन. यस 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 यस. षटकार आलाय, षटकार आलाय. टाळ्यांचा गजर. किसी जंगल के बारे में बात कर रहे नेताना साहब. जंगल में आग लगने वाली है, आग लग चुकी है. कोणी लागले आग. इथे नितेशने लावले आग. जबरदस्त. टाळ्यांचा गजर रेडी कर. अजून देखील येत नाही आहे. आपला आवाज वाढवायचा आता. आवश्यकता कितीची आहे? माजी उपसरपंच नामदेवजी राणे यांच्याकडून सामना जर जिंकून दिला तर दोन्ही बॅटरला 500 रुपयाचं पारितोषिक इथे मिळणार आहे. 2 चेंडू मध्ये 2ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. क्रिकेट मध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. एक डॉट बॉल जर आला तर सामना शेवटपर्यंत जाईल आणि प्रेक्षक त्याचीच वाट बघतात की हा डॉट बॉल येईल. निलेश तिवरेकर यांच्याकडून देखील 500 रुपये असतील. जर याने मॅच जिंकून दिले तर, नितेशने मॅच जिंकून दिले तर पारितोषिकांची खैरात होते. सामना जबरदस्त आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे.
सोनू कानडे आता मात्र इथे नडलाय स्ट्रायकिंग एंडचा बॅटर बाहुबली. परागजी यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. महेश 5,000. महेश अंसुरकर त्यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. पारितोषिकांची खैरात होती. 2 चेंडूमध्ये 2ची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. लेग स्टिक वरचा बॉल फिरवलंय, टर्न केलंय, चेंडू डीप स्क्वेअर लेगला परतीची फेकी आली आहे आणि इथे काय घडणार आहे यावेळेला? 2 धावा. हो क्या बात है, सामना जिंकलाय. तो आला, तो खेळला, तो लढला, तो नडला आणि त्याने सामना जिंकून दिला. वन अँड ओनली टेनिस क्रिकेट रेडीचा बाहुबली नितेश राहुल. यस, काय बॅटिंग केले आज. या जखमा शौर्याची गाथा लिहिणाऱ्या ठरल्या. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग केले. काल याच खेळाडूने जर पाहायला गेलं तर एक झेल टिपला होता आणि आज झेल टिपताना दुखापत झाली होती, परंतु या दुखापत होत असताना, वेदना सहन करत असताना या संघाने आज दाखवून दिलंय रेडीचा बाहुबली मला का ओळखलं जातं. मित्रांनो, टाळ्यांचा गजर. ओहो, चला नितेश राहुल साठी पारितोषिकांची खैरात होते. परागजी शिरोडकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक नितेश राहुलला. थँक्यू. आता मात्र हे देखील म्हणतायत मोठमोठे गार केले. मोठमोठे गार केले. जबरदस्त इथे फलंदाजी केली आहे. नाव उगाच होत नाही, त्याच्यासाठी असते प्रचंड मेहनत आणि आज नितेशने स्वतःला सिद्ध केलंय आणि त्यामुळे हे जग त्याला उद्यापासून प्रसिद्ध करेल. एकदा नितेश साठी आपण टाळ्यांचा कडकडाट करूयात. तो आला, तो नडला आणि तो लढला देखील. वाह, क्या बात है. चला, बक्षीस येऊन जाऊ द्या, बक्षीस येऊन जाऊ द्या. नितेश राहुल यांच्यासाठी महेशजी अंसुरकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. क्या बात है. सामना आणि संपूर्ण टीम साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची इथे खैरात होते. जबरदस्त जबरदस्त मॅरेथॉन खेळी. चला, या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच सांगण्याची गरज आहे का? कोण आहे? कोण? नितेश राहुल, वन अँड ओनली. तो आला, तो लढला, तो नडला. थँक्यू डीजे. माय माऊली क्रिकेट संघाला जिंकल्याबद्दल लोकप्रिय सरपंच आदरणीय रामसिंग राणे उर्फ भाई राणे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये.